मॅम 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 स्टार्ट. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आल्यात लावण्या. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला कॅच ड्रॉप आरती यांची, तेही एका चांगल्या अष्टपैलू खेळाडूकडून. दिव्या दिव्या उत्कृष्ट अशी गोलंदाजी दिव्यांच्या मार्फत. आपल्या षटकातला दुसरा चेंडू, एक निर्धाव चेंडू, 2 चेंडू 1 धाव. लेगच्या दिशेने टाकलेला हा चेंडू आणि पंचांच्या मार्फत वाईड दंडित केला आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या झाली 2. कडक शॉट, कडक शॉट. ताकदीचं प्रदर्शन आणि मिळालेला बॉलचा टप्पा त्याचा पूर्णपणे उपयोग करून दिव्या यांनी हा चेंडू षटकाराच्या दिशेने पोच केल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ. पुन्हा एकदा एक कडक शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा एक कडक शॉट मारण्याचा प्रयत्न. वारंवार वारंवार आपण आपण काहीतरी 6 मारण्याच्या प्रयत्नामध्ये. दिव्या मॅम हा बघा, पुन्हा एकदा एक 6 6. पुन्हा एकदा लावण्य यांच्या या षटकामध्ये त्यांना 2 छकड्या एकाच महिलेने, त्या म्हणजे दिव्या मॅडम यांनी लगावल्या आहेत. एका षटकानंतर संघाची धावसंख्या झाली आहे 14. संघाची धावसंख्या 14. दादा नवीन गोलंदाज. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आले स्नेहल मॅम. पहिला चेंडू आरती यांना 1 धाव पूर्ण करे आणि एक गचाळ क्षेत्ररक्षणाचा हा नजारा सोमू यांच्या मार्फत. धावसंख्या 1 ने सरसावताना कडक शॉटच्या प्रयत्नात, कडक शॉटच्या प्रयत्नात. पुन्हा एकदा एक उत्तुंग शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये दिव्या मॅम ह्या यष्टी रक्षकामार्फत बाद झालेल्या आहेत. नवीन फलंदाज प्रियंका सिंग. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेनेचा हा फटका. 1 धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आणि धावसंख्या झाली 16. कृपया टाइम वाचवा. टर्फचा गेम आहे, टाइम वाचवा. एक चोरटी धाव घेण्यामध्ये आरती मॅम या यशस्वी ठरलेल्या आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 17. धावसंख्या झाली 17. 1 बाद 17. षटक दुसरे सुरू. पुन्हा एकदा एक फटका. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका प्रियंका मार्फत. आणि खेळाडू बाद झालेला आहे. कॅच बाद शुभम यांच्या मार्फत. महिलांसाठीच्या 4 षटकांपैकी 2 षटकं संपलेली आहेत. संघाची धावसंख्या संघाची धावसंख्या 18. दोन षटकाच्या समाप्तीनंतर
धावसंख्या होते 18. महिला वर्ग 4 षटकांच्या मर्यादित सामन्यांपैकी 2 षटक त्यांच्यासाठी राखीव होत्या. त्या 2 षटकानंतर धावसंख्या झाली 18. आता पुरुष वर्गासाठी 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाजीसाठी आले आहेत राहुल. सामना करतील मुंबईचे नावाजलेले फलंदाज सावंत. मतंग सारंग. एक अवांतर धावाचं स्वरूप. राहुल यांचा पहिला चेंडू. धावसंख्या. उत्कृष्ट गोलंदाजी, परंतु लेन आणि लेंथ चुकल्यामुळे ऑफच्या दिशेनेचा चेंडू पंचांनी वाईड दंडित केलेला आहे. कुठेतरी 2 चेंडूच्या सूर गवसलेला हा गोलंदाज. ऑफच्या दिशेनेचा फटका. उत्कृष्ट रक्षण लावण्यांच्या मार्फत धावसंख्या 1 पुढे जात असताना धावसंख्या झाली 22. 2 गडी बाद 22. ऑफच्या दिशेनेचा हा उत्तुंग असा फटका. 1 धाव पूर्ण. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण महिला खेळाडूंच्या मार्फत लेगच्या दिशेने आणि तेही मतंग सारंग यांच्या फटका. कुठेतरी अजून मतंग यांची बॅट काही तळपली नाहीये, त्याच्यामुळे त्या बॅट मधून धावांचा पाऊस अजूनही पडलेला हवा तसा नाहीये असं म्हणता येईल. पुन्हा एकदा अक्षय. ऑफच्या दिशेनेचा चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये जात असताना डिक्लर झोन मध्ये जात असताना 1 धाव. बॉल विचारतोय. 1 बॉल टू गो. वाईड +1. वाईड +1. उत्कृष्ट गोलंदाजी. एक निर्धाव चेंडू. अक्षय यांना तो बॉल काही जज करता नाही आला आणि तो बॉल यष्टिरक्षकाच्या थेट हातात गेल्यामुळे एक निर्धाव चेंडू. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 27. 2 गडी बाद 27. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक म्हणजे 4थं षटक घेऊन आले तर राज त्यांचा सामना करतील मतंग. आतापर्यंतची धावसंख्या 27. उत्तुंग शॉट मारण्याच्या चक्करमध्ये झेल बाद होता होता राहिले मातंग. धावसंख्या 1 पुढे जात असताना धावसंख्या झाली 28. एक कडक शॉट पुन्हा एकदा, परंतु अक्षय हे झेल बाद झालेले आहेत. धावसंख्या 28. राज यांना आपल्या षटकामध्ये मिळालेलं हे पहिलं यश. त्याच्यानंतर नवीन फलंदाज आलेत पाटील. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका आणि छगडा. धावसंख्येमध्ये 6 वाढ होत असताना 4 षटकातला हा शेवटचा षटक या इनिंगचा. पुन्हा एकदा एक कडक शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये, पुन्हा एकदा एक षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये लॉंग ऑफच्या दिशेने झेल बाद होताना पाटील. रोहन नवीन फलंदाज.
पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेनेचा हा फटका. पुन्हा एकदा एक छकडा मारण्याच्या प्रयत्नामध्ये रोहन सुद्धा झेलबाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या झाली आहे 4 षटकाच्या समाप्तीनंतर 35-36 धावांचं कंपल्सरी चेसचं टार्गेट. विकेट वंडर यानंतर होणारा सामना विकेट वंडर वर्सेस विनिशा हर्षल 11. आपल्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉसकडे आपल्या होणाऱ्या सामन्यासाठी टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. चला पंच, सामन्याला सुरुवात करा पंच. मॅच मध्ये 2 बॉल गरीबांकडे सांगून घेईन, आता तुझ्याकडे ठेव, नंतर मला दे. रोडवर याचं नाही याचं. चला कृपया पंच, त्याचप्रमाणे खेळाडू फलंदाज कृपया आपण आपल्या जागेचा ताबा घ्या. सामन्याला सुरुवात करा. वेळेचा अवधी फार कमी आहे. क्वार्टर फायनलचे राऊंड यानंतर खेळले जाणार. 36 टू विन. तावडे मॅम 36 टू विन. हर्षिता बॅट्समन टेक युअर स्ट्राईक प्लीज. चला सामन्याला सुरुवात करूया. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक टाकण्यासाठी तयार आहेत प्रियंका सिंग आणि त्याचा सामना करतील हर्षिता मॅम. छत्तीस धावांची घोडदौड. पहिला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने आणि पहिल्याच चेंडूवरती पहिल्याच बॉलवरती झेलबाद झालेले आहेत हर्षिता. एक चेंडू एक विकेट. लावण्य नवीन फलंदाज. लावण्य पुन्हा एकदा एक कडक शॉट. गॅप काढून संधी साकून तिकडे कुणी तर नाही आहे ना याचा अंदाज घेऊन परफेक्ट शॉट मारून 4 धावा बाउंड्रीच्या दिशेने. चौकार. उत्कृष्ट फटका पुन्हा एकदा, परंतु रोहन यांच्या मार्फत लावण्या या झेलबाद झाल्या आहेत. 2 चेंडू खेळल्या परंतु 4 धावा पटकावल्या आणि झेलबाद. संघाची धावसंख्या झाली आहे 3 चेंडू 4 धावा. षटक पहिले.
नवीन फलंदाज स्नेहल. लेगच्या दिशेनेचा हा चेंडू, एक धाव पूर्ण. धावसंख्या 5, 2 गडी बाद, 5 धावा. ओ, हाईटचा नियमाच्या ठरल्याप्रमाणे हाईटचा हा 9 बॉल. कृपया ऑर्गनायझर जे कोणी आहेत त्यांनी जरा पाण्याची सोय करावी, किंवा ऑर्गनायझर जे कोणी असतील त्यांनी कृपया पाण्याची सोय करावी. 2 खेळाडू एकमेकांना आदळाआपट झाल्यामुळे चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. वन बॉल टू गो. संघाची धावसंख्या 6, 3 डाऊन 6. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 7, 3 गडी बाद 7. महिला मंडळासाठी राखीव 2 षटकं, त्याचप्रमाणे पुरुष वर्गासाठी राखीव 2 षटकं. 4 षटकांचे हे सामने. वेळेअभावी 2 षटकं कमी केली गेली आहे. नवीन गोलंदाज वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेत योगिता. एक निर्धाव चेंडू. बोल्ड. दोन षटकाच्या महिलांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 7 आणि 4 गडी बाद. राखीव 2 पुरुषांच्या ज्या षटक आहेत त्याचा खेळ, उर्वरित खेळ शिल्लक आहे. बारा चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 29 धावा. गोलंदाज पाटील, बॅट्समन शुभम चव्हाण. पहिला चेंडू वाईडच्या दिशेने, पंचांनी दंडित केला आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना ऑफ साइडला बॅटची एज लागली आणि चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातात आणि शुभम सारखा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू हा होतोय झेलबाद. पहिलं यश पाटील यांना. नवीन फलंदाज राहुल. कडक शॉट, कडक शॉट, परंतु झेलबाद. होता होता एक जीवदान भेटलं राहुल यांना आरती यांच्या मार्फत. धावसंख्या 1 ने पुढे सरसावताना धावसंख्या झाली 9, 5 बाद 9. लेगच्या दिशेनेचा उत्तुंग शॉट, परंतु टर्फच्या नियमानुसार ही 1 धाव. कडक शॉट, कडक शॉट, स्ट्रेट ड्राईव्हचा हा शॉट. 8 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 20 धावा. बॅटिंगसाठी उभे आहेत समोर राहुल. कोण आहे यार? पुन्हा एकदा हा ऑफच्या दिशेने टोललेला चेंडू, 1 धाव पूर्ण. धावसंख्या पुढे जात असताना 1-1 आणि 2-2 काढल्याने गेम मध्ये
मला तर वाटत नाही काही फरक पडेल. कुठेतरी चौकार आणि षटकाराची ह्याच ह्याच षटकामध्ये गरज आहे, तरच तो टार्गेट अचीव करता येईल. हे चित्र एकदमच क्लिअर कट आहे. त्यातलाच हा षटकार शुभम यांच्या मार्फत. 6 चेंडू 13 धावा. 6 चेंडू 13 धावा. राहुल आणि शुभम आपल्या संघाला विजय मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करत असताना, चौकार आणि षटकारांचा पाऊस पडत असताना राहुल आणि शुभम. नवीन गोलंदाज वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन आलेत रोहन. 6 चेंडू 13 धावा. षटकार आणि चौकारांचा पाऊस. कडक शॉट, एक कार्पेट चौकार. चौकार. कॅरम शॉट आणि चौकार. काय पाहिजे? पाच चेंडू 9 धावा. लॉंग ऑफच्या दिशेनेचा शॉट, टर्फचा नियम, कॅरमचा बोर्ड. सो 4 चेंडू 8 धावा. 4 चेंडू 8 धावा. 4 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आणि समोर आहे रोहन. त्याचप्रमाणे शुभम. वाईड, एक अवांतर धाव. स्वरूप वाईटचं. 4 चेंडू 7 धावा. 4 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता आपला संघ विजयी करण्यासाठी. पुन्हा एकदा एक वाईड, एक अवांतर धावांचा पाऊस रोहन यांच्या मार्फत. 4 चेंडू 6 धावा. 4 चेंडू 6 धावा. 4 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावांची आवश्यकता. 4-8चा गेम कुठे होता आणि तो कशा प्रकारे बदलला, ह्यालाच क्रिकेट म्हणतात, ह्यालाच प्रेशर म्हणतात, जो गोलंदाजावरती येतो वेळेवेळेला. आणि त्याचं हे स्वरूप म्हणून आता 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. पुन्हा एक वाईड. 3 चेंडू 3 धावा. चला, अटीतटीचा सामना, आजच्या दिवसामधला हा दुसरा अटीतटीचा सामना. 3 चेंडू 3 धाव, त्यापैकी 3 अवांतर धावा वाईडच्या स्वरूपातल्या. पुन्हा एकदा रोहन सामना करेल राहुल. पुन्हा एकदा वाईड. अटीतटीचा सामना. 4 चेंडू 8 धावा असताना 4 एक्स्ट्रांचा पाऊस, तोही रोहन यांच्या मार्फत. पुन्हा एकदा एक वाईड. आपल्या वैयक्तिक अशा षटकामध्ये 5 वाईड. 5 वाईड. आपल्या टीम मध्ये नावाजलेला मातंग सारखा खेळाडू असताना त्याच्या अंडर त्याचा प्लेयर, त्याचा रोहन, अशा प्रकारे आपल्या षटकामध्ये 5 अवांतर धावा. या 5 अवांतर धावाचं स्वरूप कुठेतरी मॅचचा खेळ बिघडवेल का याची भीती. नो, 6 अवांतर धावा. चला, यानंतर होणारा सामना विकेट वंडर विरुद्ध
विकेट वंडर बॅट आहे बॅट. आत्ताच्या झालेल्या मॅच मधला मॅन ऑफ द मॅचचा किताब जातो राज यांना. आत्ताच्या मॅच मधला मॅच विनर आहे किंवा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातो राज यांना. कृपया आपण कुठेही असाल टॉस टू बॉसच्या पोर्ट्रेट कडे यावं आणि आपलं पारितोषिक पटकावं. राज आपण कुठे असाल तर आपल्या